योगेश मोरे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितला तर रोहित दलवी पहिल्या मॅच मध्ये 0 वरती आउट झाला, दुसऱ्या मॅच वरती 0, तिसऱ्या मॅच मध्ये 0 आणि चौथ्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि 22 धावांची त्याने खेळी केली आणि आपल्या संघाला नक्कीच विजय देखील मिळवून दिला होता. आणि हा 5वा मॅच. स्ट्राइक वरती सध्या तरी योगेश आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती रोहित. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मनीष तारवी. चला सामन्याला सुरुवात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा पहिला सेमी फायनल आपल्या समोर येतोय. युक्त 11 वालाईपाडा विपक्ष बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन. पहिलाच बॉल, बॅटचा यश लागलाय, मिसफिल्ड देखील झालाय आणि चेंडू फरार देखील झालाय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. ओ राहुल पाणेरा यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. याच दरम्यान पाहतो आपण मिस्टामिंग झालाय. भावेश भोईर चेंडूच्या खाली पकडलाय, झेल फलंदाज फील. थँक्यू डीजे. मला वाटतं राहुल पाणेरा यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेला. मला वाटतं हा मॅच जिंकल्यावर की फायनल मारल्यावर ओके, फायनल जर मारली तर 20 टी शर्ट्स राहुल पाणेरा यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. ते म्हणजे बाबा स्पोर्ट्स कॉमन या टीम साठी फायनल मारतोय तर राहुल पाणेरा यांच्याकडून 20 टी शर्ट्स. अवलेस बघा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. नक्कीच उसली घेणारा हा चेंडू होता आणि उसली घेऊन सरळ ओहो ड्रॉप, झेल ड्रॉप. संतोष कर्ण हा झेल सुटलाय आणि झेल कोणाचा सोडलाय तर प्रदीप भोईर, जो एक विध्वंसक फलंदाज आहे. त्याने कालच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. त्या प्रदीप भोईरला जीवनदान मिळालंय. बघा सहज सोपा एका जाग्यावरती उभा राहिला होता संतोष, मात्र झेल ड्रॉप. बघा प्रमोशन झाले, लगेच त्याची बदली झालेली आहे. मिस टाइम झालाय पुन्हा एकदा. मनीष आहे, मनीषी चूक करणार नाहीये. फलंदाज बाद.
हा जर कॅच जो आलाय, मला वाटतं संतोष तारवी थोडासा टेन्शन फ्री झाला असेल, कारण प्रदीप एक खतरनाक फलंदाज आहे, त्याचं टेन्शन कमी झालं असेल. चला जरा गाई करा, फलंदाजांना विनंती असेल. चला आपला जो नेक्स्ट बॅट्समन जो आहे तो आपण अगोदरच रेडी करून ठेवायचा, लक्षात घ्या. जो आपला नेक्स्ट बॅट्समन असेल तो आपण अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे. तर विकेट दुसरी इथे गमावलेली आहे, धावफलक 6. वेगवान चेंडू, तेज तर्रार, हा चेंडू देखील येतोय निर्धाव, डॉट बॉल. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये गडी बाद झाले 2, धावा लागल्यात फक्त 6. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भावेश भोईर. त्याच्या समोर आहे रोहित दलवी. रोहित आपण पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटचा हलकासा एज लागला होता. धावची जी संधी, मात्र 1 धाव ही मिळेल. एका धावेने धावफलक 7 या धावसंख्येवरती 7 रन्स ऑन दी बोर्ड लागलेत. यावेळेस बघा चेंडू हवेमध्ये मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे हर्षल कुठली चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद. सात धावा धावफलकावरती लागल्यात. नव्याने बॅटर इन होतोय अक्षय काठे. मिसटायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे, मनीष चेंडूच्या खाली आहे आणि मनीष चुकी करणार नाहीये. पकडलाय झेल. हॅट्रिक बॉल आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडासा दूर राहिलाय. एक सिंगल धाव इथे मिळाली आहे. बघा भावेश भोईर यांनी खूप चांगली कामगिरी या षटकामध्ये केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, धावफलक 8 या धावसंख्येवरती. चला यानंतर जो मॅच होणार आहे दुसरा सेमीफायनल, जगदंबा स्पोर्ट्स पिंडरीवाडा आणि जीवदानी गिरीज. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. अक्षय आहे तिकडे, चेंडूला फेकील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. कदाचित तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालेला आहे. बघा बॅकअप साठी या क्षेत्ररक्षक नव्हता आणि या 3 धावा पलून पूर्ण झाल्यात. सॉरी
सॉरी 2च धावा या पलून पूर्ण केल्या होत्या, कारण रोहित हा स्ट्राईक वरती होता. पंच काय झालाय? चला रोहित रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. संतोष तारवी चेंडू त्याच्यापासून दूर, चेंडू फरार, सीमारेषा पार. रोहितच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू डीजे. 2 मिनिटं थांबवतोय. चला ते वरती बसलेत, चला खाली उतरायचं आहे. कुणाल कुणाल तू त्या ठिकाणी बस, त्या पोरांना बाहेर काढ. तू तिकडे थांब जरा, त्या पोरांना तिथे उभा नको करू. बाबू साईडला खाली वा. कुणाल त्यांना बाहेर काढा जरा, तू तिथेच थांब. ओके प्रदीप. चला 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला वरती बसा, मात्र पाय बाहेर टाकू नका, लक्षात घ्या. चेंडू सरळ बॅटने इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खरा फिल्डिंग. हो हो खरा फिल्डिंग. चेंडू फरार, सीमारेषा पार, हालाय चौकार. बघा चेंडूने वळण घेतलंय, वळण घेऊन हा चेंडू निघून गेलाय. 18 धावसंख्येवरती फुल टॉस. बघा फुल टॉस होता, कमरेच्या वरती होता, कमरेच्या नाहीतर डोक्याच्या वरती होता. पंचांनी नो घोषित केलाय, नो बॉल. ऑन साइडला रोहितने उडवलाय, उडण खटवला. रोहित दलवीच्या बॅट मधून निघालाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. बघा आणखीन एक खूप चांगला चेंडू त्या हाताला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. रोहित आहे तिकडे. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. यावेळेस बघा काय फटका खेळलाय. वाह क्या बात आहे. सुपर स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. प्रेक्षकांच्या भेटीला बॅक टू बॅक दुसरा षटकार.
अवलेस बघा मिस टायमिंग झालाय. हर्षल आहे तिकडे. हर्षल कुठली चुकी करत नाहीये. पकडलाय झेल. रोहित याचा संपलाय खेळ. 40 धावा धाव फलकावरती लागल्यात. 41 धावांचं टार्गेट ठेवलंय. चला कॅप्टन या लगेच टॉस करण्यासाठी. आदरणीय सन्मान्य आमचे सन्मान्य श्री मिलिंददादा भोईर यांना वेळेची कमतरता असल्यामुळं इथनं निरोप घ्यायचा आहे. आमंत्रित करतो सत्कार करण्यासाठी श्री अंकुजी तांबडी यांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत मिलिंददादांचा. सन्मान्य अंकुजी तांबडी या आणि मिलिंददादांचा सत्कार आपल्या हस्ते आपण करा अशी मी आपल्याला विनंती करतोय. अंकुजी तांबडी यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला नेहमी मोलाचं सहकार्य लाभत असतं. मी सन्माननीय अंकुजी तांबडी यांना विनंती करेन आणि त्यांच्या शुभ हस्ते तर सन्माननीय श्री अंकुजी तांबडी यांच्या शुभ हस्ते मिलिंददादांचा सत्कार या ठिकाणी करतोय. साई भक्त मिलिंद भोईर कर्नालाचे ग्रामस्थ प्रत्येक खेळामध्ये त्यांच्या घरापर्यंत जो पोचतो त्यांच्यासाठी काही ना काही नेहमी ते करत असतात. तर आपण पाहतोय मिलिंददादांचा सत्कार या ठिकाणी अंकुजी तांबडी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर मिलिंददादा वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्यानंतर या ठिकाणी टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय दोन्ही संघाचे संघनायक अंकुजी तांबडी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 3 ओव्हरचा मॅच असेल. गिरीज विरुद्ध जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. छापा आणि काट. तर पेंढरीपाडा संघ बोलतोय. छापाचा कौल झालाय. काटा आलेला आहे. मी सन्माननीय अंकुजी तांबडी यांना विनंती करेन आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. तर या ठिकाणी टॉस कौल केला होता तो म्हणजेच पेंढरीपाडा संघाने, मात्र जो कौल लागलाय तो गिरीज संघाच्या बाजूने लागलेला आहे. अशोक काय निवडाल या 3 षटकांच्या मॅच मध्ये, सेमीफायनलच्या मॅच मध्ये? पहिल्यांदा शतरक्षण संध्याकाळचं सत्र आहे. शतरक्षण असेल, मात्र समोरचा संघ एक स्ट्रॉंग संघ आहे. ते गोलंदाजी चांगली आहे. आता तुम्हाला चेस करताना थोड्याशा अडचण निर्माण करू शकतात. मात्र का असा निर्णय घेतला आणि कुठले फलंदाज बघायला मिळतील? बॉलिंग करताना आम्ही त्यांच्यावर म्हणजे विकेट घेण्याचा पहिला दबाव टाकू आणि कमीत स्कोअरमध्ये त्यांना ठेवण्याचा आम्हाला चेस करता येईल एवढ्या स्कोअरमध्ये त्यांना डिफेंड करू. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. नाव सुनील. तुम्ही अगोदर तुम्हाला फलंदाजी भेटलेली आहे, मात्र टॉस जिंकल्याचं काय पाहिजे होतं तुम्हाला? आमच्या मनासारखंच झालेलं आहे. फलंदाजीच पाहिजे होती, बॅटिंग पाहिजे होती. तुमच्या मनासारखा निर्णय तुम्हाला मिळालेला आहे. तुमची बॉलिंग सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. या वर्षामध्ये मी म्हणेन तुमची क्रमांक 1 ची गोलंदाजी लागते. मात्र किती धावसंख्येपर्यंत तुमचा स्कोअर नेण्याचा प्रयत्न असेल? 35-40 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. 35 ते 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. खूप खूप शुभेच्छा संघांना. दुसरा सेमीफायनलचा मॅच थोड्याच वेळात सुरू होईल. मात्र पहिला सेमीफायनल सुरू आहे. मायक्रोफोन वरती आहेत ते म्हणजेच प्रदीपजी लोखंडे. ओव्हर टू ग्राउंड. भरत जाधव यांच्या माध्यमातून मनीष आणि हर्षल याला 250 आलेले आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये भरत जाधव यांच्या माध्यमातून आलेले आहेत. चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. 41 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू 41 धावा. भरत जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडा, 600 रुपये कमवा. पहिला चेंडू वेगवान हाताला आहे, तेज तर्रार.
गोळीच्या वेगाने हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिला चेंडू आलाय निर्धाव, डॉट बॉल. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. रोहित दळवी. वेगवान चेंडू, शाडांपूल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकर जवळ हा चेंडू येऊन लागलेला आहे. बघा चेंडूचा वेग एवढा होता की बॅट फिरण्या अगोदर हा चेंडू बॅटवरती येऊन लागलेला आहे. तेच कारण फक्त एक सिंगल धाव मिळालाय. धाव फलक 1 या धावसंख्येवरती. आता स्ट्राइक वरती पाहतो आपण मनीष आलाय आणि हे बॅटल खूप चांगलं रंगणार आहे. कारण बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. कारण या सीझन मध्ये रोहितचा परफॉर्मन्स जरी चांगला असला तरी आपण पाहतो मनीष तारवी याचा देखील परफॉर्मन्स खूप चांगला आहे. आणि या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे फ्युचर आहेत. चला पाहूया. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट. बघा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि धाव चोरत असताना हर्षल याची विकेट गमावलाय. फलंदाज बाद. शामिल भी हो दिल को चुराना नींदे उड़ाना दिल को चुराना नींदे उड़ाना बस यही मेरा कसूर बातों से अपने मुखरता नहीं. थँक यू डीजे. मरने से मैं कभी डरता नहीं. आपण पाहतो या विकेट डाऊन झाल्या हर्षल याची. मात्र मनीष याची विकेट गेलेली नाही आहे. ही महत्वाची बाब आहे. कारण मनीष कुठल्याही क्षणी या मॅचचं चित्र पलटवू शकतो. आणि मी म्हणेन पुढाकार केला होता हर्षल याने धाव घेण्यासाठी. कदाचित या ठिकाणी दुसरी धाव नसू शकलीच ती. मात्र त्याचा त्रास झालाय. बाबा स्पोर्ट्स या संघाला हर्षल बाद झालेला आहे. कुठली धाव नाहीये. पुढाकार त्याने घेतला होता. मात्र इथे आपण जर पाहिलं धाव आलेली नाहीये. अवलेस पादापान चेंडू जातोय शॉट फाईन लेगला. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 1+1 अशा या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावा. 38. मनीष आलाय स्ट्राइक वरती. रोहित दळवी खूप चांगली बॉलिंग करतोय. सध्या तरी 3 धावा या धावफलकावरती त्यांनी खर्च केलेल्या आहेत. ओ चेंडूचा टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. मात्र वेग भरपूर होता या चेंडूवरती. योगेश मोरे येतोय तिकडे. चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. धावफलक 5 या धावसंख्येवरती. आदरणीय सन्मान्य कमलाकरजी भोईर आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. पाच धावा 5 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात. मनीष करता हा चेंडू. अख्खू टप्प्याचा चेंडू होता आणि ऑफ्टमच्या बाहेर देखील होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शफल अँड क्रॉस झाला होता. फॉलो केलाय मी तर म्हणेन गोलंदाजाने. डॉट बॉल. इकडे आणखीन 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 36 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 13-36 हे समीकरण. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. यावेळेस बघा चेंडू हवेमध्ये आहे. मारायचं होतं ऑन साईडला. चेंडू गेलाय लॉंग ऑफ मध्ये. बघा मारायचं होतं मिड विकेटला. चेंडू गेलाय लॉंग ऑफला. थँक्यू डीजे. बघा आमचे कॅमेरामॅन देखील थोडेसे चकित झालेत. बघा त्यांना देखील वाटत होते की हा चेंडू कुठे गेलाय. मात्र हर्षल मांगेलाने बरोबर चेंडू पकडलाय. प्रीत त्यांना वाटत चेंडू दिसला नसावा. मात्र हर्षल मांगेला यांना बरोबर चेंडू दिसलाय आणि पकडला देखील. षटकार आलाय.
तर षटकार आहे. धावफलक 11 आहे धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावींची गरज आहे. पंच थोडासा स्टंप सरळ करायचा. मनीष बारा चेंडू आणि 30 धावा, 15ची सरासरी राखायची आहे. अवलेस बघा वेगवान चेंडू, तेज तर्रार, मिस केलाय. डॉट बॉल म्हणजे नक्कीच कुठेतरी अडचणी वाढू शकतायत म्हणजे बाबा स्पोर्ट्स कामन या टीमच्या, कारण 30 धावा इकडनं आणखीन करायच्या आहेत. बघा शतरक्षक होता तिकडे, त्याला हुलकावणी देऊन हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. मोक्याच्या क्षणी एक चौकार येतोय. 10 चेंडू 26 धावींची गरज. प्रदीप भोईर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन शफल होऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू दिशाहीन आहे, पंचांनी दर्शवलंय हा चेंडू दिशाहीन असेल. एक एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती लागली जाते. 25 धावींची गरज आहे. 10 चेंडू आणि 25 धावा. बघा मैदानाच्या बाहेर सध्या तरी आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग इथे पाहायला मिळतोय. खचाखच भरलंय हे मैदान. यावेळेस बघा कनेक्शन प्रॉपर झालंय. या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि मिळाल्यात. चौकार. नऊ चेंडू 21 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 21 धावा. यावेळेस बघा पुन्हा एकदा बॅटचं एज लागलंय. यावेळेस शतरक्षक आहेत तिकडे. चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. धावफलक 21. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 20 धावींची गरज आहे. पहिल्या 10 मध्ये 21 आल्यात. येणाऱ्या 8 मध्ये 20 बनवायचे आहेत. मनीष हा स्ट्राइक वरती. कॉल्वर टेपाचा चेंडू चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जाते लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे. खूप चांगलं शतरक्षण. फेकी देखील तेवढी सुरेख. फक्त एक सिंगल धाव. 7 चेंडू 19 धावींची गरज. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. एखादा मोठा फटका येईल का? मात्र मिस टायमिंग झालाय. बॅटचा आउटसाइड एज पकडलाय. झेल संपलाय. भावेश भोईर याचा देखील खेळ. अगं हेमा माझी जोडी जमली ग अशी धक्काच पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी धक्काच पोरगी पटली. थँक्यू डीजे. कंपॅरिझन पाहतोय आपण. युक्ती 11 वालायपाडा संघाच्या फक्त 14 होत्या. बाबा स्पोर्ट्स कामन संघाच्या 22 आहेत. एक सूचना आहे. आमचे कामन गावदेवी कामन संघाचे कर्णधार गणेश दिवा यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
गावदेवी कामन. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. आमचे स्कोरर शुभमचे देखील भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत. युट्यूबवरती आताच एक कमेंट आली होती. 19 धावांची गरज आहे. 6-19. बघा कमेंट देखील युपी वरून आली होती. पहिला चेंडू इथे काय आलाय तर निर्धाव चेंडू आलेला आहे. नक्कीच हा एक उचली घेणारा चेंडू होता. पाच चेंडू 19 धावांची गरज आहे. खोलवर टेपाचा चेंडू आपण पाहतोय खेळूकडे लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे तिकडे. 2 धावा या पडून पूर्ण केल्या जात आहे. धावफलक 2 ने पुढे सरसावला जाईल. 24 या धावसंख्येवरती 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 4 चेंडू 17 धावा. यावेळेस बघा मनीषा बॅट मधून मोठा फटका येईल का नाही तर आलाय. 6 धावा आणि मला वाटते 600 रुपये वाचलेत. चेंडू द्या तिकडे. दुसरा चेंडू द्या. मला वाटतं चेंडू आलेला आहे. तिथे थोडंसं थांबवते तुम्हाला. मला वाटतं मंडपवाल्याला ते 600 रुपये द्यावे लागतील कारण की मांडवावरती चेंडू राहिलेला आहे. आणि या षटकारासाठी भरत जाधव यांनी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये सांगितले. त्याच्यातले लागू झालेले आहेत मनुष्याला. आणि आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत म्हणजे 200 रुपयाचा मानकरी ठरला आहे मनीष तारवी. मी अगोदरच म्हटलं होतं की मनीष तारवी हा जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तर हा सामना तो घेऊन जाईल. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. राव तो चेंडू इकडे द्या. आपण जमा करतो आणि ते रिटर्न करणार आहोत त्याला चेंडू. 3 चेंडू 11 धावांची गरज. यावेळेस चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. हा झेल महत्वाचा आहे आणि तो झेल पकडलाय. झेल नाही तर मॅच पकडलाय. थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 2 चेंडू 11 धावा. हा पहिला सेमी फायनल आपण पाहतोय. नव्याने बॅटर इन झालाय. देवेश माळी न्यू बॅट्समन इन झालेला आहे. 2 षटकार ठोकावे लागतील हा मॅच जिंकण्यासाठी. या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. या चेंडूवरती मोठा फटका मारावाच लागेल हा मॅच जिंकण्यासाठी. बाबा स्पोर्ट्स कॉम्पन्सेशन या टीमला. अबोलेस बघा बॅटचा एज लागलाय. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून चाललाय. शतरक्षक एक चप्पल शतरक्षक ठेवलाय तिकडे बघा. हे त्यांना देखील माहिती होती की तिकडे चेंडू जाऊ शकतो आणि तिकडे चेंडू गेला होता. 2 धावा आल्यात. धावफलक 32 या धावसंख्येवरती 1 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू आणि 9 धावा.
चला पाहूया काही चमत्कार होऊ शकतो का. भरपूर चमत्कार झालेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. 1 चेंडू 9 धावा झाल्यात, 1 चेंडू 8 धावा झाल्यात, 1 चेंडू 10 धावा झाल्यात, 1 चेंडू 7 धावा झाल्यात, 1 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. मात्र इथे कुठल्या प्रकारे चमत्कार होत नाहीये. हा चेंडू येतोय निर्धाव आणि अशा प्रकारे युक्ती 11 वालायपाडा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन. तर हार्ड लक बाबा स्पोर्ट्स कामन.